आजच्या दोन घटना मला समजलेल्या, पण एक सुंदर सामाजिक संदेश या दोन घटनांच्या द्वारे सर्व समाजाला दिला गेला आहे. एक घटना नाशिकची आहे आणि एक घटना आपले कृपाशंकर सिंह MLA यांच्या बाबतीत आहे. कृपाशंकर सिंह तसे पाहिले तर परराज्यातून महाराष्ट्रात येऊन आपल्या विधानसभेत पोचलेली एक हुरहुन्नरी व्यक्ती असंच मी त्यांचं वर्णन करेन. कारण इतर राज्यातून येऊन तुम्हाला तुमचं स्थान दुसऱ्या राज्यात निर्माण करता येणं ही काही तशी पाहिली तर साधी गोष्ट बिलकुल नाही, इतकं तरी मी नमूद करणारच, भले ती कोणीही व्यक्ती असे नका. सर्वप्रथम कृपाशंकर सिंह यांचं मी त्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही अर्पित करतो. काय बरं संदेश त्यांच्या एका कृतीद्वारे दिला गेला. कृपाशंकर सिंह यांचा पुतण्या हा मरण पावला होता. त्याच्यानंतर त्याचे दिवस पाणी सुरू होते आणि त्यांच्या समाजातल्या प्रथेप्रमाणे 13व्या दिवशी असंख्य लोकांना 2 घास खाऊ घालणे हा एक रीतिरिवाजाचा भाग. अर्थात बऱ्याचशा धर्मियांमध्ये हा प्रकार असतो. हिंदूंमध्ये पण 13व्या दिवशी खांदेकऱ्यांना आपण गोड घास खाऊ घालतो. जे कोणी आपले आप्त स्वकीय असतील ते सगळे त्या दिवशी गोड घास खातात, उदक शांती होते आणि आपण पुन्हा एकदा आपल्या आपल्या जीवनास सुरुवात करतो. जे गेलेत त्यांच्या हुतात्म्यास सद्गती लाभो अशा सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायच्या आणि आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करायची. असा हा आपल्या परंपरेनुसार सर्रास घडणारा भाग. याच गोष्टीला सन्माननीय कृपाशंकर सिंह यांनी फाटा दिला. आता त्यांची सध्याची पत, त्यांनी जमवलेला जनसमुदाय, त्यांचे असलेले मित्रमंडळी, त्यांचे असलेले चांगले मानसिक संबंध आणि त्यांना ज्यांनी कोणी आजपर्यंत आयुष्यात मदत केली, पुतण्या गेल्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांना दुःखात सहभाग नोंदवला, अशा सगळ्यांना आमंत्रित करणं गरजेचं. अर्थातच तुमच्या आमच्या सामान्य माणसांपेक्षा जास्त माणसांची गर्दी अशा प्रतिथयश माणसाच्या घरी नक्की असते. त्यानुसार तुम्ही अंदाज लावा की 13व्या दिवशीचा जेवणाचा खर्च त्यांचा किती मोठ्या प्रमाणात झाला असता. प्रसाद म्हणून या प्रतिथयश व्यक्तीच्या आमंत्रणावरनं नक्कीच लोक आले असते आणि याच गोष्टीला त्यांनी फाटा देऊन त्यांच्या माहितीतल्या एका गरीब कुटुंबाचं याच खर्चामध्ये त्याला छपराचा सहारा, त्याची ऊन वारा पाऊस थंडी याच्यापासून सुरक्षितता त्याला मिळावी म्हणून छोटंसं घरकुल बांधून देण्याचं त्यांनी संकल्प केला आणि त्या गरीब कुटुंबाला या खर्चात घर बांधून देणं हा एक न कळत समाजाला संदेश दिला आहे की तुम्ही कुठे पैसे वाया घालवता आणि ते जर अशा अमाप पद्धतीने वाया जात असतील तर त्याचा विनियोग अशा सामाजिक कार्यासाठी केलात तर एखादं कुटुंब, एखादी तुम्ही केलेली गोष्ट, एखादी तुम्ही केलेली मदत त्या व्यक्तीच्या आयुष्यभर लक्षात राहू शकते, त्याची एखादी सोय होऊ शकते. एखाद्याच्या विद्यार्थ्यांचा, शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांचा, 2-4 विद्यार्थ्यांचा तुम्ही खर्च करू शकता वार्षिक. अशा अनेक गोष्टी आपल्याला परंपरांना थोडासा फाटा देऊन नक्की करता येतील, जेणेकरून जो गेलाय तो तर परत येणार नाही आहे.
त्याच्या आठवणी जर चिरंतन आपल्याला जपायच्या असतील तर त्याच्या आठवणीत अशी एखादी गोष्ट करणं योग्य नाही आहे का? म्हणूनच म्हटलं की एक समाजाला नवी दिशा देणारं हे सन्माननीय कृपाशंकर सिंह यांचं कार्य नक्कीच कडक सॅल्यूट करण्यासारखं आहे. मित्रांनो, अशा काही व्यक्ती असतात ज्या काही जास्त न बोलता समाजाला एक दिशा दाखवून जातात. आता अर्थात या रस्त्याने नंतर किती लोक चालतील, काय होईल, पण नक्कीच काहीतरी विचार बदलतील लोकांचे, असं मला तरी नक्की वाटतं आहे. त्यामुळं अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना मलासुद्धा मनोमन आनंदच होतो आहे. दुसरी एक घटना अशीच कळली आहे मला. पूर्वी पण एका समाजाने, बहुधा जैन समाज यांनी प्री वेडिंग शूट आणि वारेमाप खर्च लग्नातला याला कात्री देण्याचं ठरवलं. प्री वेडिंग शूट, संगीत कार्यक्रम वगैरे ज्या गोष्टींमध्ये अफाट पैसा लोक घालवतात केवळ हौसेपोटी, त्याला फाटा देऊन सामाजिक कार्यासाठी उद्युक्त करण्याचा हा संदेश जैन समाजाने पूर्वी दिलाच आहे. राजस्थानमधला पण एक समाज आहे, त्यांनी पण हा संदेश दिला आहे. आता त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात नाशिक शहरात माळी समाजाने हा एक संदेश पोचवला आहे. माळी समाजाने काय ठरवलं आहे? एक तर पत्रिका छापायच्या नाहीत. आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्याचा वापर करा. ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे आमंत्रणं आपल्या सर्वांना द्या. आणि लग्नामध्ये जेवणाचा खर्च कमीत कमी कसा होईल हे पाहण्यासाठी त्यांनी फक्त 6 पदार्थ लग्नात असावेत असा एक फतवा काढला आहे. अर्थातच स्पृहणीय बाब आहे, कारण लग्नाच्या आमंत्रणाला चालले दाम्पत्य, ज्या घरामध्ये कार्य आहे आणि ते त्यांचं वयोमान, एखाद्या मुलीचं लग्न येईपर्यंत माणसाचं वय नक्कीच 60पर्यंत येतं. अशा ह्याच्यात 2 व्हीलरवरती आपल्या साधारण तेवढ्याच वयाच्या पत्नीला घेऊन आमंत्रणाला जाताना अनेक वेळा अपघात झालेत. आणि मग ज्या घरात कार्य आहे त्या घरामध्ये दुःखाची छटा पसरते. बरं, अपघातातनं बऱ्याचदा दाम्पत्यापैकी एक जण गेलासुद्धा, एक जण जखमी झाला. अशी ही उदाहरणं भरपूर आपल्याला पाहायला मिळाली. अशा पार्श्वभूमीवर आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण करत बसण्यापेक्षा आपल्या मोबाईलवरती, कॉम्प्युटरवरती बाय वे ऑफ मेल और बाय व्हॉट्सअप तुम्ही हे आमंत्रण द्या, असा पण फतवा काढला आहे. अर्थात दुसरा जो त्यांचा फतवा आहे जेवणाच्या बाबतीतला, त्याला मी कडक सॅल्यूट करतो. कारण लग्नामध्ये आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी अक्षरशः बुड्डे के बाल, पाणीपुरी, आईस्क्रीम अशा पदार्थांसहित जेवणाचे परत जवळपास 15-16 प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगळ्या प्रकारचे पुलाव, गोड ॲटमसुद्धा, कोणाला हे आवडेल कोणाला ते आवडेल म्हणून 3-4 प्रकारचे गोड ॲटम, असा भरपूर खर्च करणारी मंडळी आपण पाहतो. एखाद्या हॉलमध्ये संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळेस फिरणारे स्टार्टर्स, अशा सगळ्या गोष्टींना फाटा देऊन या माळी समाजाने ठरवलं की लग्नामध्ये जेवण जर करणार असाल येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी, तर त्याला लिमिटेशन घातलेले त्यांनी फक्त 6 पदार्थ ताटात दिसले पाहिजेत. त्याच्यावर एकही पदार्थ जर केलेला दिसला तर त्या लग्नात फक्त आशीर्वाद देणे आणि तिथून निघून जाणे, असाही त्यांनी त्या फतव्यामध्ये नमूद केलं आहे. मित्रांनो, एक समाज सुधारत चालला आहे आणि खरोखर या क्रांतीची गरज आहे. कारण आज लग्नाला जे हिडीस स्वरूप आणलं आहे ना, ते बघून मन उद्विग्न होतं. परंपरा काय, त्याचं पावित्र्य काय आणि आज चाललं आहे काय. ठीक आहे, तुमची सुबत्ता आली, तुमच्याकडं पैसा का आला म्हणून तुम्ही तो कसा खर्च करावा याच्यावर आम्ही बंधनं घालणारे कोणीच नाही आहेत, हेही मी मान्य करतो. परंतु ज्या परंपरागत आपल्या चालीरीती आहेत त्याचं जर विद्रुपीकरण होत असेल तर त्याला कुठेतरी अटकाव घातला पाहिजे ना. येणाऱ्या पाहुण्यांना लग्नात वावरणारी, मग तो
लाल शालू असो, हिरवा शालू असो, अतिशय भरजरी साडी असो, पण तिला जर तुम्ही हनीमूनला गेल्यानंतर ज्या तस्विरी काढल्या जातात त्या जर स्क्रीनवर तुम्ही प्री वेडिंग शूटच्या वेळेस काढल्या आणि त्या जर दाखवत बसलात तर ते योग्य वाटत नाही ना. आलेल्या वरिष्ठ मंडळींना तिथून निघून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण स्क्रीन समोर दिसतोय, अगदी 8x8चा स्क्रीन वगैरे लावलेला असतो. पाहुणे लोक ते बघत बघत स्टार्टरचा आस्वाद घेत असतात आणि स्टेजवर विधी चालू असतात. त्या विधीच्या वेळेस भरजरी साडीमध्ये ती वधू चमकत असते, पण तिचं हे सगळं वेगळं रूप जे फक्त नवऱ्याने पाहायला पाहिजे आपल्या संस्कृतीप्रमाणे, त्याचा पब्लिक शो मांडला जातो हे कुठेतरी मनाला सतत पोचत राहतं. त्यामुळं या माळी समाजाला सुद्धा नाशिकच्या जो काही त्यांनी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल, जो की सामाजिक बांधिलकीने असे काही व्हिडिओ नक्की बनवत असणारा एक कलाकार, मायसेल्फ प्रवी फ्रॉम शोलापूर, अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट in the field of maximum hours continuous standing presentation of self Marathi and Hindi poems, Hindi songs, Hindi ghazals and motivational tips, and of course with some jokes on that day too. देखते रहिए, सुनते रहिए दोस्तों, कवी प्रवीत शो. अशाच भरगच्च व्हिडिओंसाठी असाच खजिना तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवताना होणारा आनंद मी पण लपवू शकत नाही. आज आपण 7,777 व्हिडिओपर्यंत पोहोचतोय. टू विजिट कवी प्रवीत शो ऑन यूट्यूब. इफ पॉसिबल, ट्राय टू सबस्क्राईब इट टू एन्जॉय ईच अँड एव्हरी व्हिडिओ बाय वे ऑफ नोटिफिकेशन्स, बाय वे ऑफ माय डेली अपलोड्स ऑन माय चॅनल. मित्रांनो, गेली जवळपास 4 वर्ष 10 महिने अव्याहतपणे कष्ट चालू आहेत. 4 वर्ष 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आपण इतक्या साऱ्या व्हिडिओचा 7,773 व्हिडिओ अपलोडेड आणि आज 77पर्यंत आपण पोचणारच आहोत. तर इतके सारे कष्ट प्रामाणिकपणे मी घेतो आहे आणि अनंत विषयांना हात घालता आला आहे याचाही मी आनंद मनवतो आहे. अर्थात आनंद घेतोही आहे आणि आनंद वाटण्याच्या प्रयत्नात नेहमीच. आवडल्यास कॉमेंट नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा या गोष्टी, जो सामाजिक संदेश असतो अशा गोष्टींमधनं त्या पोहोचवण्यासाठी सुद्धा मला तुम्ही नक्कीच मदत कराल याच अपेक्षेसह या व्हिडिओ इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात अजून एका नव्या विषयासह.